ज्ञानेश्वरीताई मुंडे यांची आत्ताच काही वेळापूर्वी भेट घेतली। त्या अजून पण त्यांची तब्येत खालावलेली आहे, त्यांना थोड्या अनकॉन्शियस आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत। पुढचे 72 तास त्यांच्यावर बीड रुग्णालयात त्यांचे उपचार होणार आहेत डॉक्टरच्या निगराणीखाली। मला कुठे ना कुठे परवा दिवशीच ह्या गोष्टीची 2-3 दिवसापूर्वी चाहूल लागली होती की ज्ञानेश्वरीताई मुंडे ह्या न्याय मिळत नाहीत म्हणून मोठा पाऊल उचलू शकतात। त्याच्या अनुषंगानेच मी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब नवनीत कावत साहेब यांची मी परवा दिवशी भेट घेतली होती। हे त्यांना निवेदन पण दिलं होतं मी 14 तारखेला की आपण ज्ञानेश्वरीताई मुंडे यांचे पती महादेव मुंडे यांची हत्या झालेली आहे, त्याच्या अनुषंगाने त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी निवेदन दिलं की आत्मदानाचा इशारा दिलता, म्हणून आपण काय लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा आणि ज्ञानेश्वरीताई मुंडेकडे कोणतं पथक पाहून त्यांची मनधरणी करून आम्ही लवकर आरोपी अटक करू असं एक त्यांना आपण आश्वासन द्यावं असं मी एसपी साहेबाला बोललो होतो। पण एसपी साहेबांनी त्या दिवशी मला सांगितलं होतं हे निवेदन दिल्यावर की मी दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरीताई मुंडेंना पथक पाठवणारे भेटण्यासाठी, पण तसं काही झालेलं नाहीये। स्वतः ज्ञानेश्वरीताई मुंडे ह्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्या, एसपी साहेबांची भेट घेतल्यानंतर त्यांनी विष प्राशन केलं। म्हणजे किती शोकांतिक आहे की आपल्या भगिनीला ज्ञानेश्वरीताई मुंडेला न्याय मिळाला नाही, न्याय मिळवण्यासाठी त्यांनी विष प्राशन करण्यापर्यंत म्हणजे स्वतःचा जीव देण्यापर्यंत त्यांनी भूमिका उचलली। ही आपल्या पुरोगामी बीड जिल्ह्यासाठी किती लाजिरवाणी गोष्ट आहे। मी सगळ्या समाजसेवकांना बीड जिल्ह्यातल्या विनंती करीन की आपण येऊन ज्ञानेश्वरीताई मुंडे यांची भेट घ्यावे, त्यांना आधार द्यावे। आपला शब्दाचा आधार पण आम्ही फक्त तुमच्या सोबत आहोत एवढं म्हटलं तरी ज्ञानेश्वरीताई मुंडेसाठी खूप मोठी गोष्ट आहे। पण मला आशा आहे की सर्व समाजसेवक पुढे येऊन, नागरिक, पक्षातील नेते सर्व पुढे येऊन ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना आधार देतील आणि महादेव मुंडे यांच्या जे हत्या झालेली आहे त्यांचे मारेकरी शोधण्यासाठी सर्व समाजातून, सर्व पक्षातून, सर्व संघटनेतून सर्व समाजसेवक पुढे येऊन आवाज उठवतील। आणि अजून एक मी सांगतो सगळ्यात महत्वाचं, ह्या मी जो जबाब दिलेला होता त्या जबाबाच्या अनुषंगाने अजून जर माझा जबाब पोलिसांना लागत असेल, पोलीस प्रशासनाला, तर मी 164 खाली जबाब देण्यासाठी विजयसिंह बाळाबांगर मी द्यायला तयार आहे। आणि ह्या केसमध्ये महादेव मुंडे हत्याकांड मध्ये वाल्मिक बाबूराव कराड आणि त्याचा एक मुलगा आणि सायको किलर परळी मधला गोट्या गीते हे आहेत, हे सर्व परळीतील बीड जिल्ह्याला माहित आहे। म्हणून मी ह्याच्यात काही राजकारण करत नाही। कोणत्या अधिकाऱ्यांना, कोणत्या लोकांना वाटत असेल ह्याच्यात राजकारण आहे तर मला तुम्ही सांगा। मग महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती। ती हत्या कुणी केलेली आहे? त्यांच्यावर एवढ्या बेकार प्रकारे वाल करून त्यांची भर रस्त्यामध्ये हत्या केलेली आहे सायंकाळी। मग ती हत्या कुणी केलेली? ती हत्या केलेली आहे वाल्मिक बाबूराव कराड व त्याचा मुलगा, आणि हत्या करायला स्पॉटच्या स्थळी गोट्या गीते हा व्यक्ती होता। गोट्या गीतेवर मकोका लागलेला आहे। गोट्या गीते परळी पोलिसांना का शोधत नाही, बीड पोलिसांना का शोधत नाही? गोट्या गीते डिटेक्ट होऊन अटक केल्याशिवाय ह्या पूर्ण केसचा उलगडा होणार नाहीये। मी भूमिकेवर ठाम आहे। माझी भगिनी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या सोबत मी या लढ्यापर्यंत शेवटपर्यंत सोबत राहणार आहे। हे बघा सर, आमच्यावर तर काही दबाव नाही, आम्ही सर्वसामान्य लोक आहोत, समाजसेवक आहोत। दबाव एसपी साहेबावर आहे का नाही ते स्वतः तुम्ही त्यांची बाईट घ्या आणि एसपी साहेब सांगतील। पण एसपी साहेबांनी जे मागच्या 6 महिन्यामध्ये कावत साहेबांनी कार्य केलेलं आहे, निर्णय घेतलेला आहे ते उत्तम चांगले आहेत। पण बीड जिल्ह्यामधून जाताना कावत साहेबांना हिरो म्हणून जायचंय का, बीड जिल्ह्याच्या नजरेमध्ये, बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये विलन होऊन जायचंय, त्यांनी ठरावा। पण त्यांची ही जी सौम्य भूमिका आहे, आता काही नाही सौम्य भूमिका आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याच्यावर प्रश्न उपस्थित आहे की कावत साहेब असं का एवढं सौम्य भूमिकेने जात आहेत। पण तरी कावत साहेब एक चांगले अधिकारी आहेत, ते महादेव मुंडे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना डिटेक्ट करतील, त्यांना जेलमध्ये टाकतील आणि ज्ञानेश्वरीताई मुंडे व महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळेल एवढी 18 महिने झाले तब्बल, आणि यामध्ये जवळपास 8 तपास अधिकारी, त्याचबरोबर 3 पोलीस अधीक्षक बदललेत, तरी सुद्धा न्याय मिळत नाही। म्हणजे शोकांती काय का प्रशासन फक्त चालढकल करतं? कदाचित जसे मागचे 2 पोलीस अधीक्षक बदलले बीड जिल्ह्यामध्ये आणि तिसरे पोलीस अधीक्षक आले, तरी मागच्या 18 ते 20 महिन्यामध्ये अजूनही महादेव मुंडे यांचे आरोपी मोकाट आहेत। आणि त्याच्यानंतर 7 ते 8 तपास अधिकारी हे महादेव मुंडे तपास प्रकरणात बदललेले आहेत। म्हणजे ह्याचा अर्थ बाळाबांगर स्वतः सांगितलंय ना जाऊन मी की आरोपी कोण आहेत, मी आरोपींची नावं सांगितलेले आहेत। तुम्ही त्यांना क्रॉस चेकिंग साठी बोलवा, आम्हाला समोरासमोर बसवा। वाल्मिक कराड, त्याचा मुलगा गोट्या गीतेला अटक करा, वाल्मिक कराडच्या मुलाला अटक करा, वाल्मिक कराडला MCR मधून PCR मध्ये घ्या, बाळाबांगर यांना समोरासमोर बसून तुम्ही हे करा ना, चौकशी करा। ह्याच्यावर तुमचं तपास पूर्ण होत नसेल तर बाळाबांगरची नार्को टेस्ट करा। पण तुम्हाला अजून गोट्या गीते सापडा नाही। गोट्या गीते का असा दाऊद इब्राहिम लागून गेला का ओसामा बिन लादेन लागून गेला, गोट्या गीते मिळतच नाहीये। परळीमध्ये बहुतांश हत्याकांड मध्ये
गोट्या गीते ह्याचा हात आहे आणि गोट्या गीते हा सायको किलर आहे. तोपर्यंत गोट्या गीते हा पोलिसांना भेटत नाही, तोपर्यंत महादेव मुंडे केस प्रकरणात पण उलगडा होणार नाहीये. तुम्हाला सांगतो, वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव घेतलं, आपला मुलगा आहे आणि तो होता का प्रत्यक्ष? आता हे बघा, मी जबाब दिलेला आहे. आता कोणता मुलगा होता हे पोलीस अधिकाऱ्यांनी तपासामध्ये निष्पन्न करावं आणि त्याच्यात काय कमी पडत असेल तर महादेव मुंडे कुटुंबाचा, बाळा बांगर यांचा जबाब घेण्यात यावे. माझं सगळ्याला सहकार्य आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये नक्कीच जे पहिले तपास अधिकारी होते त्या तपास अधिकाऱ्यांचं नाव सानप सर म्हणून आहे. मला वाटतं रवी सानप सर या तपास अधिकाऱ्यांचं नाव आहे. रवी सानप सरांचा बोलून घेऊन त्यांचा जबाब घेतला पाहिजे. ते एक इमानदार व चांगल्या प्रशासनामधले एक अधिकारी होते. त्यांची वाल्मिक कराडनी जाणून बुजून बदली केली, कारण ते महादेव मुंडे हत्याकांड मध्ये आरोप्यापर्यंत ते शेवटपर्यंत तळागारापर्यंत पोहोचले होते आणि आरोपी डिटेक्ट पण केलते. पण हे कुठं ना कुठं वाल्मिक कराडला ही गोष्ट सहन झाली नाही, त्याला त्याच्या मनासारखी झाली नाही, त्याच्या विरोधात झाली, म्हणून त्यांनी रवी सानप सर यांची बदली केली. प्रशासन मला वाटत नाही दबावाखाली काम करत असेल, पण ते आम्हालाच ते रहस्य कळणार नाही की बीड पोलीस प्रशासन कशामुळे महादेव मुंडे हत्याकांड मध्ये आरोपींना डिटेक्ट करू शकत नाहीये. पण नक्कीच त्यांना करावं लागणार आहे. आज माय माऊलीनी, ज्ञानेश्वरीताईंनी आज विषप्राशन केलंय, उद्या त्यांचा जीव पण जाऊ शकतोय. पोलीस अधीक्षक साहेब व पोलीस प्रशासनाने गंभीर घेतलं पाहिजे, सिरियसनेस पाहिजे ह्याच्यामध्ये फार मोठं जन आंदोलन उभा राहणार आहे. येणाऱ्या काळात कळणं जर आरोपी डिटेक्ट नाही झाले तर. मात्र लोकप्रतिनिधी या प्रकरणाला थोडं महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर पण 3 महिन्यानंतर परळी बंद ठेवण्यात आली होती. चार्जशीट मध्ये कुणाचेही नावं नव्हते गेले, त्यामुळे जानेवारी 2024 मला वाटतं त्यावेळेस परळी बंद होती. त्याच्यानंतर बऱ्याच लोकप्रतिनिधींनी ह्याच्यामध्ये आवाज उठवला, बऱ्याच लोकप्रतिनिधींनी वर तक्रारी केल्या, पण त्याच्यावर प्रशासनाने काय गंभीर दखल घेतलेली नाही. पण आता नक्कीच सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळेल एवढी आपण अपेक्षा करतो. तुम्हाला एक सांगतो सर्व जनतेला, गोट्या गीते हा सायको किलर आहे. गोट्या गीते जर निष्पन्न झाला नाही तर उद्या गोट्या गीते लोक मारी फिरीन ना. आम्ही वाल्मिक कराडच्या विरोधात बोलतो, आम्ही महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मिळतो, आम्हाला पण उद्या जीव मारील. आमचं सोडू द्या, ह्या केसमध्ये जे कोणी पुढे येतील त्यांना गोट्या गीते सारखे गुंड मारून टाकतील, कारण ते पण महादेव मुंडे मध्ये आरोपी आहेत. ते परळीमध्ये घराघरात माहिती कुणी केलेला आहे, याच्यामध्ये आरोपी कुणी आहेत. त्याच्यामुळे हे गोट्या गीते व त्याच्यासोबतचे जे आक्का, त्याचे कोणीवरचे मुख्य सूत्रधार आहेत ते निष्पन्न होऊन त्यांना अटक होणं काळाची गरज आहे. कशी लढाई असेल? नक्कीच महादेव मुंडे कुटुंबाने आज स्वतःचा, त्यांच्या पत्नीने महादेव मुंडेचा जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे, स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये नंतर त्यांचा काय आपण त्यांचा जीव जाण्याची वाट बघायची का, त्यांना मरण येण्याची आपण वाट बघायची का? नाही. तर आपल्याला रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी सगळ्यांना आंदोलन करायचं आहे. आणि फार मला बीड जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून 18 पगड जातीतून समाजसेवक, लोकप्रतिनिधीचे संपर्क आलेत, फोन आलेत. ह्या लढाईत आम्ही सोबत आहोत. लवकरच बीड येथे याच्यामध्ये आम्ही आंदोलन मोर्चा करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.